आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती साहित्यात सुक्या मसाल्यांचा वापर करून असा सिक्रेट मसाला ज्याचा वापर करून आपण 100 पेक्षा जास्त फळभाज्या आणि भरलेल्या भाज्या बनवू शकतो। जसं की भरली भेंडी, भरली वांगी, भरलं दोडकं। एकदाच बनवून महिनाभर हा मसाला फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि अगदी आयत्या वेळी भरल्या भाज्यांचा बेत झाला तर काही मिनिटातच आपण भाजी बनवून रेडी करू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। सुक्या भाज्यांच्या मसाल्यासाठी एका कढईमध्ये तेल घेते 1 टेबलस्पून। तेल हलकसं गरम झाल्यावर मोहरी आपल्याला लागेल 1/2 टेबलस्पून, जिरं घेणार आहे मी 1/2 टेबलस्पून आणि मग बडीशोप पण लागणार आहे आपल्याला 1/2 टेबलस्पून। धने लागतील 2 टेबलस्पून। मंद आचेवर सगळे मसाले परतवून झाल्यानंतर कढीपत्ता घेणार आहे मी या कोरड्या भाज्याच्या मसाल्यासाठी। कढीपत्ता छान फ्राय झाल्यावर आता इथे मी 1 वाटी म्हणजे वजनी प्रमाणात म्हणाल तर 100 ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत। हे सुद्धा आपल्याला तेलात छान भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे अगदी मंद आचेवर आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे। आता मी काय करणार आहे, हे बाकीचे साहित्य असं आजूबाजूला करून या तेलामध्ये आपल्याला लसूण फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅस फ्लेम आपल्याला इथे लोच राहू द्यायची आणि 1-2 मिनिट हे लसूण आणि शेंगदाणे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण ॲड करणार आहोत 3 ते 4 लवंग मिरे, सोबतच 2 दालचिनीचे तुकडे। कुठलीही सुकी किंवा अंगिरसाच्या भाजीमध्ये हा मसाला तुम्ही वापरू शकता। आता तीळ घेते मी 1 टेबलस्पून। सुक्या खोबऱ्याचा किस मी घेतला इथे 1 वाटी म्हणजे साधारण 100 ग्रॅम घेतलेला आहे मी। आता हा मसाला जास्त दिवस टिकावा म्हणून एक साहित्य व्यवस्थित आपण इथे भाजून घेतोय। खोबऱ्याचा छान खरपूस वास येतो तोपर्यंत आपण हे खोबरं इथे भाजून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता एवढे जिन्नस आपले छान खरपूस भाजले गेलेले आहेत। आता हे साहित्य 10 मिनिट थोडं थंड होऊ देऊ आणि पूर्ण थंड झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यात हे मसाले बारीक करण्यासाठी टाकून घेऊ। आता या साहित्यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत। त्यात लाल तिखट घेते मी 1.5 टेबलस्पून, गरम मसाला घेते 1 टीस्पून, हळद घेणार आहे मी 1 टीस्पून, हिंग 1/2 टीस्पून, मीठ घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार। मीठ आपल्याला इथेच घालायचं म्हणजे हा मसाला आपला अजिबात खराब होत नाही। आता मिक्सरला याला आपण बारीक करून घेणार आहोत। पाण्याचा अजिबात वापर न करता आपण हे कोरड्या भाज्यांसाठी मसाला बनवून घेतलेला आहे। हा मसाला थोडासा जास्त करून त्यात हिंगाचा तुकडा टाकून ठेवायचा म्हणजे 2 महिने हा मसाला अजिबात खराब होत नाही। तसंच यामध्ये मी लाल तिखट आणि गरम मसाल्याचं जे काही प्रमाण घेतलं आहे, तर तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चटणी मसाल्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता। या सुक्या मसाल्याचा वापर करून आपण सगळ्या प्रकारच्या कोरड्या भाज्या किंवा भरलेल्या भाज्या तसंच अंगिरसाच्या भाज्या बनवू शकता। आता हा सुका मसाला आपल्याला स्टोअर कसा करायचा ते सांगते। तर आधी हा मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा, त्यानंतर हवाबंद डब्यात किंवा काचेच्या बरणीत भरून तो फ्रीजमध्ये स्टोअर करायचा। म्हणजे काय होईल, जर आयत्या वेळी आपल्याला भरल्या भाज्यांचा कुठला बेत झाला किंवा सकाळी सकाळी टिफिन करायचा असतो तर त्यावेळी हा मसाला वापरून अगदी 5 मिनिटात आपण कुठलीही भाजी बनवून तयार करू शकतो। तर मग एकदाच बनवून 2 महिने वापरता येईल असा आपला जादुई सिक्रेट सुक्या भाज्यांचा मसाला इथे बनवून तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।